हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शनिवारी बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसून आली। नागरिकांनी खरेदीला प्राधान्य दिल्याने लाखोची उलाढाल झाली होती। धुळे शहरातील निम्मे भागाला तापी तर उर्वरित भागाला अक्कलपाडा धरणातून पाणी पुरवठा होतो। त्यामुळे दोन्ही पाणी पुरवठा करणारे प्रकल्पामध्ये मुबलक जलसाठा शिल्लक आहे। त्यामुळे धुळेकरांना सध्या आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा पाणी पुरवठा सध्या स्थितीत होत आहे। शिंदखेडा तालुक्यातील वर्षी गावात 2 समाजात तेढ निर्माण होईल असे मोबाईल स्टेटस ठेवल्याप्रकरणी संशयित अल्पवयीन तरुणाविरुद्ध नरढाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। तर अल्पवयीन तरुणास ताब्यात घेऊन त्याची पोलिसांनी रवानगी बाल सुधार गृहात केली। धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दिनांक 27 ते 28 रोजी दरम्यान 1.25 लाख रुपये किमतीची कार अज्ञात चोरट्यांनी लांबवली। या प्रकरणी आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। जुन्या वाहनांच्या उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट बसवण्यात 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। धुळे येथे सुमारे 2 वर्षापूर्वी गुन्हा दाखल केला। या कारणावरून शिक्षक महिलेला मारहाण करण्यात आली। या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। देवपुरात एका शाळेजवळ चिडवल्याचा जाब विचारताच एकाच हाताबुक्याने आणि लोखंडी रोडने मारहाण करण्यात आली। या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे येथे कर्णबधीर प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नावे 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून तोडजोडी अंती 4,500 रुपयांची लाच स्वीकारताना एका खासगी व्यक्तीला जेरबंद करण्यात आले। ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी केली। 2018 मध्ये झालेल्या आवाज प्लस सर्वेक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट न झालेले, त्याचप्रमाणे सदर यादीतील जे कुटुंब सिस्टमद्वारे अपात्र झालेले आहेत परंतु सध्या स्थितीत पात्र आहेत अशा कुटुंबाचे 1 एप्रिल पासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती धुळे पंचायत समिती गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांनी दिली। धुळे येथे सीताने शिवरात विषारी औषध प्रशांत करून शेतमजुराची आत्महत्या, धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद। धुळे तालुक्यातील निमगुडमध्ये मिशन 500 कोटी लिटर जलसाठा प्रकल्पाचा शुभारंभ, राक्षी धरणातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात। धुळे शहरातील साक्री रोडवरील कुमारनगरच्या सिंधी भवनात गुढीपाडव्यानिमित्त घेण्यात आले रक्तदान शिबिर। शिरपूर तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, शिरपूर शहर पोलिसात अज्ञातावर गुन्हा दाखल।